तर हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवस झाले ब्लॉग टाकला नाही. जरा तब्येत बरी नसल्यामुळे काय झालं, ब्लॉग शूट केलेले होते, म्हणजे व्हिडिओज होते, पण ते टाकले नाही. त्याच्यामागे म्हणजे मी आजारी होते जरा दिवस, म्हणून ते राहिले होते. तर हा माझा रविवारचा ब्लॉग आहे, जेव्हा आम्ही रंगपंचमीला गेलो होतो कानिफनाथ गडावरती, तिथला ब्लॉग आहे. तर सर्वांनी नक्की बघा, खूप छान ब्लॉग आहे. चला तर सुरू करूया. तर आमची गाडी निघाली आणि थोडंसं गाडीचं काहीतरी ऑइलचं काम निघालं. तर त्यांनी चला म्हटलं ते ऑइलचं काम करून घेऊया, कारण लांब जायचं नको हे करायला. तर ते झालं आणि नाश्ता वगैरे काही घरी केला नव्हता, म्हणून म्हटलं चला, हे म्हटले चला. आणि त्या दिवशी महिला दिन पण होता, तर म्हटले चला तर आपण बाहेरच नाश्ता करूयात. ठीक आहे म्हटलं चला. तर गेलो बाहेर आणि तिथेच आम्ही नाश्ता वगैरे केला. इडली घेतली आम्ही तिघांनी आणि ह्यांनी मिसळ घेतली, कारण ह्यांना साऊथ इंडियन्स खायला आवडत नाही. साऊथ इंडियन पदार्थ जे असतात त्यात काहीच आवडत नाही आणि आम्हाला तेच आवडतं. ते झाल्यानंतर मग आम्ही निघालो पुढे. रस्ता चांगला होता. नंतर आम्ही घाटातून नाही गेलो ना, त्या आपल्या ह्याच्या दिवे घाटातून नाही गेलो, त्यामुळे ना ह्या रस्त्याने आलो. तर ह्या रस्त्याने ना रस्ता इतका खराब होता ना, नाही म्हटलं तरी 8 किलोमीटर रस्ता तसा खराब होता. आणि ह्या रस्त्याने जसा जसा गड जवळजवळ येईल ना, तर खूप लांबपासून रांगा होत्या, कारण इथं रंगपंचमी खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते दरवर्षी. आणि आम्हाला जागा शोधत शोधत आम्ही आलो होतो ह्याला पार्किंगला. म्हटलं भेटती का नाही जागा, तर शोधत शोधत समोर आलो भेटली तिथं जागा. आणि फायनली तिथे आम्ही आमची गाडी लावून दिली आणि निघालो गडावरती. तर चला म्हटलं. आणि ना रस्त्यावर मग थोडंसं रंगपंचमी होती, म्हटलं चला थोडेसे कलर वगैरे पण घेऊया. तर मग थोडे 3-4 कलर घेतले आणि निघालो हळूहळू वरती. आणि थकलो नाही का वरती, आणि उन्हाचा पारा एवढा झाला होता, त्याच्यामुळे थोडंसं साईडला बसलो. तिथं थोडं एक झाड होतं, म्हटलं चला बसा. त्या दोघांना मी तिथं बसले, मस्त दोघं मस्ती करत होते. आणि यांनी सांगितलं बी नाही की तिथं रंगपंचमी, आधी सांगितलेच नाही कुठं चाललो वगैरे. तर मी साडी वगैरे चांगली घालून आले नवीन, नाही का, रंगपंचमी होती तिथं. आणि वरती गेलो, तिथे धागे वगैरे बांधले हातामध्ये आणि गंध लावून घेतले सर्वांनी. आणि परत आम्ही निघालो गडावरती. तर मी खूप दिवसांनी आल्यामुळं ना, म्हणजे खूपच दिवस झाले असेल मी आलेच नव्हते गडावरती, तर आता आले होते. तर खूप छान असं म्हणजे भारी वाटत होतं, असं चेंजेस झाले होते थोडेसे, तर भारी वाटत होतं त्यामुळे. आणि गर्दी ना इतकी होत होती. आणि ह्या ज्या काठ्या आहेत ना, ह्या इतक्या म्हणजे एवढ्या येत होत्या ना, बापरे खूपच जास्त. आणि मग खूप छान छान म्हणजे काय म्हणतात त्याला, हे असं त्यांचं जे कार्यक्रम असतात इथं ते चालू होते वेगवेगळ्या ठिकाणी. कारण येतं एकाच ठिकाणी नाही, ह्या साईडला म्हणजे 3-4 ठिकाणी असंच होतं. आणि ते जे म्हणजे आपापले वेगवेगळ्या प्रकारचे नाही कसं साजर करत होते. आणि खूप छान वाटत ते, पोरांना खूप मज्जा येत होती बघायला. ते झाल्यानंतर मग ते काठ्या जे आहेत ते पण तिथं हे करत होते. चला तर हे बघून घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे इथं छान असं डान्स तुम्ही बघितला. आणि वाजत किती भारी होतं, त्याच्यामुळे मी इथं काही बोलले नाही, म्हटलं ऐकावं, तुम्हीच ऐका. किती छान वाजत होतं मस्त. आणि ह्या काठ्या मी सांगितलं ना, काहीतरी प्रथा असेल ह्याची, मला काही एवढं माहिती नाही की बाबा ते काठ्या एवढ्या का आणतात, कारण सर्वजण आणत होते का काय माहीत नाही मला. आणि जे फुलं आहेत ना ते खाली पडत होते ना, मी त्याला पकडायचं म्हणजे असं कॅच करायचा प्रयत्न करत होते. गर्दी एवढी होती ना, तर ते हातातच येत नव्हतं काय. तर मग ते झालं. मग इथं आम्ही साईडला थोडं थांबलो. आणि गर्दी इतकी आता वाढली ना, विचारूच नका. जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो होतो ना, थोडी कमी गर्दी होती. आता आहे ना, हे झालं काय म्हणतात, आरती सुरू झाली होती. आणि हे म्हणत होते पोरांना घेऊन थोडंसं साईडला बस. आम्ही ना इथे जागेवर थांबलो, इथं बसलो. इथं सध्या बसायला जागा होती. आणि नंतर इतकी गर्दी झाली ना, आरूला मी पूर्ण पॅक केली. तेवढ्यात आमच्या समोरच पालखी आली. तर बरं झालं म्हटलं, देवाचं दर्शन तर नाही झालं, कमीत कमी पालखीचं तरी दर्शन भेटलं. मग तिथनं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि ही काठी परत
जिथं जाईल ना तिथं काटे येतच होत्या. तर कसं होतं ना आपल्यासोबत म्हणजे मुलं होते ना त्याच्यामुळे भीती वाटत होती की बाबा काठ्या लागतील वगैरे. किती जवळून बघा तुम्ही, मी कॅमेरा माझा कॅमेरा काय हातात सुटला नाही ह्यावेळेस, म्हणलं पूर्णच करायचंच आता, त्याच्यामुळे शूट केलं. आणि काठ्यांचं कोणाला माहीत असेल काय प्रथा आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ते झालं, मग आरती वगैरे झाली आणि मग नंतर ही काठी जी होती ना ती जायला जागाच नव्हती. खूप प्रयत्न केला, त्याच्यानंतर ती काठी कशी तरी इकडं काढली. आणि हे बघा कलर म्हणजे आरती झाली आणि नंतर ते कलर जे होतं ते काहीतरी वरती फटाक्यासारखं उडलं आणि खूप भारी दिसत होतं ते. आणि नंतर मग असं दरवेळेस जे आहे ना वरती ना जातात मुलं काही आणि आरती वगैरे झाल्याच्या नंतर असं सगळ्यांच्या अंगावरती कलर टाकतात. आणि गर्दी इतकी वाढली होती, मी आणि माझ्या कॅमेऱ्यावरच येत होतं सारखं नाही का ते कलर. त्या आरूला तर मी पूर्ण असं पॅक केलं होतं, नको म्हटलं. परत जाताना यांना म्हटलं अहो जाताना ह्याच रस्त्याने का, म्हटले हा आता ह्याच रस्त्याने जायचं. कसं तरी देवाचं नाव घेत मला लई भीती वाटत होती. आणि तिथं ना प्रसिद्ध भेळ आहे ती घेऊन आलो होतं. मस्त असं शेत बघितलं, त्या शेतामध्ये मस्त आम्ही बसून भेळ खाल्ली, थोडा आराम केला. आणि कारण खूप ऊन लागत होतं आणि त्या उन्हात थोडंसं म्हणलं विसावा घ्यावा आणि मस्त शेतात बसलो होतं. आणि कपड्यांची तर आमच्या वाट लागली सगळ्या, आता विचारायला पाहिजे कामच नाही, फेकूनच द्यावं लागतं आता कपडे. ते झालं आणि मस्त मटकी भेळ घेतली, खाल्ली. चला बाय, भेटू परत, बाय.